जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जलजीवन मिशनचा फज्जा, सुखवाडीकरांचा नदीपात्रात उतरून पर्दाफाश, ग्रामपंचायतीला आंदोलनाचा इशारा. नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज. सांगली जिल्हा परिषद अंतर्गत पलूस तालुक्यातील कृष्णा नदीच्या अगदी काठावर वसलेल्या सुखवाडी गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. नदी शेजारी असूनही गावातील नागरिकांना अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सुमारे 3 वर्षांपूर्वी मंजूर होऊन पूर्ण झालेली जलजीवन मिशन योजना अवघ्या 3 वर्षातच मोडकळीस आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवार दिनांक 28 जून रोजी युवराज यादव, रमेश यादव, महेश पाटील, सागर यादव, समरजित यादव, राहुल यादव, अभिजित फोंडे, संचित यादव, मनोज देसाई, बाबूराव यादव यांच्यासह ग्रामस्थांनी थेट नदी पात्रात जाऊन जलजीवन मिशन योजनेची प्रत्यक्ष पाहणी केली. नदीत मुबलक पाणी असतानाही गावातील पाणी पुरवठा ठप्प का आहे असा सवाल उपस्थित करत त्यांनी योजनेची झालेली दुरवस्था दाखवली आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका बाजूला वाहती कृष्णा नदी आणि दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाण्यासाठी भटकणारे सुखवाडीकर असे विदारक चित्र यावेळी पाहायला मिळाले. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा येत्या काळात ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकरणाकडे आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. आम्ही सुखवाडी गावातील ग्रामस्थ आज सुखवाडी तुंगाच्या हद्दीत नदीवर उभा आहेत पाण्याला. तर ही आमच्या गावची स्वतंत्र पेयजल योजना संग्रामभाऊ देशमुख अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष असताना त्यांनी 2023 मध्ये आमच्या गावासाठी लाखो रुपयाची स्कीम मंजूर करून दिलेली. तर ही स्कीम आज जर पूर्ण होतं बघितलं तर आज रोजी 8 दिवस आमच्या गावाला पाणी उपलब्ध झालेलं नाही आहे. ही स्कीम जर तुम्ही बघितली, ही स्कीम लाखो रुपयाची असून यामध्ये प्रचंड प्रमाणात अशी प्रोजेक्ट पूर्णपणे फेल गेलेला आहे. त्याचा उपयोग आज पूर्णपणे ही स्कीम पूर्णपणे बंद आहे. त्याचा उपयोग काही गावाला होत नाही. याच्या इतर व्यतिरिक्त लाखो रुपये, अजून लाख 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून ग्रामपंचायतीने सिंगल फेजची नवीन प्रोजेक्ट तो आणि तो पैसे वेस्टेजसाठी तो तयार केलेला आहे. त्याच्यावर आता सध्या मोटर चालू आहे आणि गावासाठी ह्या पूर्ण स्कीमचा काही उपयोग होत नाही. तर कॉन्ट्रॅक्टर अथवा आमचे इतर जे लोक या प्रोजेक्टसाठी सामील असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी किंवा चौकशी व्हावी ही आमची अपेक्षा ग्रामस्थांची आहे. आणि पाण्याचा भरपूर म्हणजे भयानक प्रॉब्लेम आमच्या गावासाठी येत आहे. 8-8 दिवस पाणी येत नाही. महिला नदीला धुवायला येतात, महिला नदीवर मगरी वगैरे असतात, मग त्यांना वगैरे काय त्रास झाला तर ह्याला जबाबदार कोण आणि ह्या प्रोजेक्टची पूर्णपणे इन्क्वायरी व्हावी ही आमची अपेक्षा आहे. सुखवाडी गावात पाण्याची फार टंचाई चालू आहे. आज 8 दिवस झालं गावाला पाणी नाही आणि गावाला न विचारता, कोणाला न विचारता आज 1200 फुटावर स्कीम मंजूर असताना, पाणी भरपूर असताना 2,500-3,000 फुटावर पाणी ही स्कीम केली. आज तिथं सगळा बघितला तर खडकाचा भाग आहे. होऊ शकता आज सगळा भाग बघितला तर खडकाचा भाग आहे आणि तुम्ही तिथं स्कीम नेली. आज गावात घरोघरी भांडणं चालू झाली आहेत पाण्यासाठी. पोरासने सुद्धा म्हणते ते अरवट की पाणी कशीत राहायचा की पाणी नाही घरात. तर ह्या परिस्थितीत गावाची कसलीही गावाचा ही घेतलेला गावाला वेटेज धरलंय आणि गावात पाण्याचा विषय पूर्ण काही नाही. अजून 8 दिवस नाही, 8 दिवस कोण पाणी संपूर्ण 8 दिवस झालं, अजून 8 दिवस नाही. आज विचार केला तर दुष्काळ भाग चालू, म्हणजे दुष्काळाची बाजू दिसायला लागली आणि पाण्याची व्यवस्था अजिबात नाही. पाण्याची व्यवस्था व्हावी एवढीच आमची आहे. तुम्ही आता मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कसा दुरुपयोग झालेला आहे पाणी पुरवठ्याचा. सदर आता आपण सुखवाडीच्या पुलावरती उभा आहे. सदर टाकी इथनं 1200 फूटवर असून सुद्धा आणि ही योजना इथं पहिल्यांदा इथं मंजूर झाली होती. पाण्याचा साठा तुम्ही बघू शकता, भरपूर असं पाणी येत आहे. तरी सुद्धा इथून आपण इथनं बघू शकता पुढं की त्या खडकामध्ये नेऊन मोटर टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे गावाला पाणी मिळत नाही.
नाहक त्रास गावाला भोगावा लागत आहे. आणि आता गावापासून 1200 फूट अंतरावर इथं तुम्ही पाणी बघू शकताय. एवढं पाणी असून सुद्धा 3000 फुटावर तिकडे मोटर बसवण्यात आली आहे. संपूर्णपणे खडक आहे. आता कोयना धरणातून विसर्ग बंद असल्यामुळे पाणी किती दिवस पाण्याचा किती दिवस प्रॉब्लेम राहील काय माहित नाही. परंतु इकडं पाण्यात आलेलं काय. तुम्ही सुकवाडीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं? 3 वर्ष झालं पाणी चालू आहे. नियमित पाणी येतंय का? नियमित पाणी येतंय का म्हणलं? नियमित. हा, त्याला काय कालावधी किती आहे? मेंटेनन्सचा कालावधी किती आहे? तुम्ही किती वर्ष पाणी तिथं त्याच्यानंतर तुमचा काही विषय नाही? नाही ना? चालते. मग आम्ही आता ते जिल्हा परिषदला चौकशी करतो, मग सांगतो तुम्हाला काय असेल ते. हा, ओके. सगळे करतात. झालेला प्रकार हा सर्व प्रकार आमच्या सरकारने तुम्हाला सांगितलेला आहे. पाण्याची परिस्थिती बिकट असताना सुद्धा याकडे ग्रामपंचायतचं प्रशासनाचं अजूनही लक्ष नाही. संबंधित कॉन्ट्रॅक्टदार त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी. आणि जर ही कारवाई येत्या 2-4 दिवसात नाही झाली तर इथून पुढच्या काळात ग्रामपंचायत जवळ ठिय्या आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल.